ड्रीमलाइनरचं जेव्हा डील झालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांच्या क्षमतेविषयी, त्याच्या इंजिनाविषयी अशा अनेक होत्या शंका. कारण UPAच्या काळामध्ये ही खरेदी झाली. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल होते. वारंवार त्यांना खुलासा करावा लागत होता, हे सत्य आहे. पण आता हा अपघात झाल्यावर त्या संदर्भात तपास सुरू आहे. मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं, हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे. 30 सेकंदामध्ये घडलं कसं, एकाच वेळेला 2 इंजिनं बंद पडली कशी, कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का, असे अनेक प्रकार समोर येत आहेत. आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत. पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत, सायबर हल्ले आपल्या देशावर, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते, मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा. या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य नाही. दुर्दैवानं 300 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले. तर हा अपघात आहे की घातपात आहे, तुमचं काय मत आहे? नाही, मी त्याच्यावरती आता माझ्या मनात काही शंका आहेत आणि त्या शंका आता उघडपणे बोलून एक गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही. माहिती विविध क्षेत्रातून आमच्याकडे सुद्धा येत असते. मुळात विषय आहे मेंटेनन्स. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.